विकास काम झालं नाहीये. विकास करण्यापाहिजे, बघून फिरायला पाहिजे. लोक खडवून भरपूर काम केले. काय केलं? रस्ते केल्यात, देवळं केल्यात. ते प्रत्येक कामाला मस्तीचा हात आहे. निवडणूक तगडे असून द्यात, कारण काम करणारा माणूस पाहिजे. बर. यड्रावकर साहेबांच्या सारखं काम करणारा कोण नाही. वर शेवगडीच पक्ष बघून करणार ना, पक्ष बघून करणारच काम. मग आता यड्रावकर पण काम केलायच की. आता शेतातलं रानातलं सगळं रस्ता मरुकरण केलाय. भरपूर काम आहे. नुसतं कोणाला नाही त्याची. लोक म्हणजे यड्रावकर रस्ता केला नाही, लक्ष दिलं नाही. सगळे काम केले, भरपूर काम केलं. रस्ता केला नाही म्हणतात लोक. इकडे भागाला डांबरी केलाय. आता यड्रावकर विरोधकांच्यामुळे टिकणार काय? आमच्या गावात कवा पण जाऊ दे, आम्ही यड्रावकर साहेबांशी भेटायला गेलं. यड्रावकरांच्या गटाचं वर्चस्व आहे, दिसतंय असं वातावरण. जास्तीत जास्त येतं यड्रावकर साहेबांनाच लीड मिळणार. भरपूर कामं केले गावात. रस्ते केल्यात, मंदिरे केल्यात. बर. हनुमान मंदिरला 15 लाख अगोदर आणि नंतर 5 लाख 10 लाख दिले आता. नाही, नारळ फोडून बरेच काम चालू झालंय. आता तुम्हाला इथं आमच्या बी वार्ड मध्ये कुठं पण जाऊन देत, पहिला चालायला येत नव्हतं लोकांनी. यड्रावकरला काम रस्त्यात रानातले रस्ते बिस्ते सगळे केल्यात. चिखल सगळीकडे कुठं जाईल तिथं चिखल होतं. शेतात हे रस्ता बिस्ता सगळं केलंय. आता तिकडे फिरायला गेलं तर आज गाडीला गाड लागत नाही. म्हणजे कायमचं कसं असतंय, यड्रावकर तर सगळं पक्षी सगळं तिकडेच करतात. नेता पण बघणार आहे, उमेदवार पण नवीन उमेदवार आहे. प्रमोददादा पाटील हे आमच्या नेतृत्व आहे त्यातले. तेच की यड्रावकर. बघा त्या डामकर केले ते तिने उमेदवार लढतात. खास मिळून बघून काम चांगलं करतात लोक. आता काय बघूया, यड्रावकर कामं केलाय, लाडकी बहिणीला पैसे दिलाय. ते सगळे बायका इसरतील कस त्यांना. जोर तर येते तर यड्रावकरच आहे. काम करण्याचं पाठिंबा लागायचे. कोण काम करत नाही मत देणार आहे. नमस्कार. आम्ही तर भाजपच आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील राजापूर या गावामध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापलेली असताना या राजापूर मधली नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे, या राजापूरचे लोक या निवडणुकीच्या अनुषंगाने कसा विचार करतात, काय आहे इथल्या लोकांच्या मनामध्ये, कसा पाहिजे आहे त्यांना लोकप्रतिनिधी, इथल्या समस्या काय आहेत, विकास कामं कशी आहेत, लोकांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी मी राजापूरमध्ये पोहोचलो. या मतदारसंघामध्ये, दत्तवाड मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तिरंगी लढत होत आहे. एकीकडे भाजप आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय शाहू विकास आघाडी अशी तिरंगी लढत असताना दत्तवाडचे नेमके लोक कोणाच्या बाजूने राहतात, इथल्या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे काय सांगाल? मग आता ते म्हणतात की उमेदवार निवडून त्यांचं कर्तृत्व बघणार, कोणाचं कर्तृत्व चांगलं आहे बघा त्या बीजेपी सरकारचंच हाय त्यांचं बी. आता त्या पाठीमाग यड्रावकरांचं बी काम केल्यातच त्याप्रमाणे त्यांच्या युतीमध्ये आहेत म्हणता ना, त्याप्रमाणे आमचं बीजेपीचा मी पक्ष हे करताय. बीजेपी प्रमाणे मी करत राहणार. कोण कामं केलं भागात आहे? बघा यड्रावकर केल्यात, काय काय केलं? रस्ता वगैरे केल्यात किंवा गावातील पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून का काम बघून? पक्ष बघणार का, आणि त्यात काम बघून होते. उद्या ते जे कोणाच्या हातनं काम होणार, वरनं कोण काम खेचून आणणार हे बघणार. काम करण्याच्या बाजूला लोक राहणार काय? हो, राहणार की. राहणार. मंडळी निवांत बघला सगळे. काय चर्चा चालू आहेत? चर्चा काय चालू आहेत मामा? चर्चा कोणाचा? कोणाचं करायचं की कोणाचा? कसा पाहिजे आता निवडून येणारा उमेदवार? काम करायला पाहिजे. काम करायला पाहिजे. नुसतं काम करणार? नुसतं काम करणार ते काम करायला पाहिजे की. बरं. जीवन काय उपयोग? आता काम केलं नाही कोणी तर. केलं की हे केलं असतं. आमदार केला की राजे पाटील यड्रावकर. काय केलं? आम रस्ता मग गावात काय नव्हतं इथं. सगळं व्यवस्था केला आहे. केलं. तिकडे लोक म्हणलं काय केलं नाही म्हणलं की त्यांची
आता गावात काय कामं झालंच नाही. झाल्या येड्रावकरकडनं भरपूर झाल्या. कुठे गेलं येड्रावकरकडनं केलं होय. काय काय केलं? रस्ते केल्यात, मंदिरे केल्यात. बर हनुमान मंदिरला 15 लाख अगोदर आणि नंतर 5 लाख 10 लाख दिल्यात आता. बर दिल्यात तिथे. मग आता लोक मामा निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार हो? काय करणार? माणूस बघणार, काम बघणार, अजून काम बघणार. काम बघणार, काम बघणार. काम करण्याच्या मागे राहतील का होय, मग? राहणार की. आता पारडा आता प्रचार बघायला लागलाय. एकंदरीत प्रचार बघितला तर पारडा कुणा जोरात वाटते? तसं काय प्रचार म्हणजे आम्ही शेतातच आहे अजून. काय वाटत तुम्ही काय सांगाल मामा? काय लोक निवडणुकीमध्ये मतदान करताना कसा उमेदवार बघतील, कसा उमेदवार स्वीकारतील? कुठं काम कोण करतील त्याला आज काम कोण करतोय त्याला? होय मग काय भागात काय कामं झालं काय? येड्रावकरांना काय काय केलं? रस्ता काय काय देवाळ मंदिर केलं की रस्ता रस्ता केल्यात मंदिर देवाला पैसे द्यात केलं की बर खरोखर झाल्यात कामं काय कागदावर आहेत? खरोखर झाल्यात की आता लोक काय नेता बघणार, पक्ष बघणार का माणूस बघणार एवढं देताना? नाही मग आता काय सांग कोण सांगतील आता जोर कोणा दिसतोय मी? आम्ही काय शेतात असणार आहोत. नमस्कार. नमस्कार निवांत बसलाय? याच बस काय करायचं मतदान प्रचार चालू आहे ना जोरात? काय की कोणाचा आहे जोरात प्रचार? प्रचार आम्ही तर भाजपच आहे बर का बरं? भाजप आम्ही भाजपच आहे काय कोण आहे उमेदवार? उमेदवार हरिचंद्र पाटील बर आणि प्रणाली वा. निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? हे चांगलं पाहिजे. चांगला पाहिजे. चांगला म्हणजे कसा दिसायला कामाला? आहे कामाला. बर होय. मग ते कामासाठी आता कोण निवडून येतो की नाही ते करणार ते बघून मतदान करायचं बर. असं. काय कामं झालं त्या भागात? ह्या भागात काही रस्ता पडलेला आहे नवा. बर हे रस्त्यात काय इकडे लक्ष नसते काय नसते. बर मग नंतर म्हटलं आम्ही बी जरा कोण काम करणार आहे का नाही त्याच्या बाजूने जायचं बर. असं. काय म्हणलं तुम्ही? तुम्हाला काय म्हणायचं सांगा? निवडणुका लागल्या आहात, काय वातावरण आहे गावात? वातावरण काय सगळं इलेक्शन येते त्या वातावरण असतेच किंवा पार्ट कोणा जोर वाटते इकडे? ते आमचं ते समानच आहे तिथं तिन्ही? तिन्ही उमेदवार लढतच कोणाचं आहेत असणार की जोरात? जोरात कोण तर असणार की? आता असणार की येड्रावकर येडावर जोरात आहे? होय का बरं? येड्रावकर कामं केलाय लाडकी बहिणीला पैसे दिलाय ते सगळे बायका इसरतील कस त्यांना ते लाडकी बहिणी दिल्यात त्याने बायका करणारच की हे लाडक्या बहिणीमुळे करतील असं म्हणताय? होय लाडका भाऊ खुश आहे का त्यांच्यावर? हा, असणार की येडावर काय कामं केलं? येड्रावकर काम रस्त्यात रानातले रस्ते बिस्ते सगळे केल्यात खरं गावातलं काय अजून प्रोसेसर झालं नाही. काय सांगितलंय नाही त्यांना? सांगितलंय की बरं. सांगितलंय आमच्या समाजाचं पण काम केल्यात एक मंदिर बांधलं करतील काय मग? करणार की आता येड्रावकरांच्या विरोधात महाविकास आघाडी भाजपचा पक्ष आहे. येड्रावकरांना त्यांचं आव्हान नसणार आहे का मग? त्यांचं पण असणार की आता त्यांनी पण करतो म्हणणार असंच की सगळे आमदार खासदार होणार सगळे असं सांगूनच जातात की हो करणार कोण पाहिजे की करणार तर पाहिजे की कोण तर कोण केला आता तो निवडून घेऊन केलाय म्हटल्यानंतर त्या आमदाराचं गोष्ट येणार की बाबा हे आमदार होऊन आमच्या गावाला हे काम केलंय मग आता येड्रावकर पण काम केलायच की आता शेतातलं रानातलं सगळं रस्ता मुरकरण केलाय इकडे भागाला डांबरी केलाय. आता येड्रावकर विरोधकांच्यामुळे टिकणार काय? आता काय आता जनतेवर ना अवलंब आम्हाला काय संबंध येते तर जनतेवर कसं आहे तसं हो काय म्हणताय आणि? काय नाही बघा निवांत आहे? निवांत बर. काय निवडणुका लागल्यात, निवडणुका लागले जोर आहे की नाही? जोर आहे कोणाचा आहे? निवडणुका तीन आहेत हो 3 उमेदवार आहेत. 3 उमेदवार आहेत बर. आता कोण लागेल ते निकाल आता काय जोर कोणाचा वाटतोय तरी? जोर तर येते तर येड्रावकरच आहे येड्रावकरांचा आहे? येड्रावकर का बरं? ते काम बी तसं केलंय काय केलं? काय शेतात हे रस्ता बिस्ता सगळं केलंय तो बर. म्हणजे कायमचं कसं असतंय येड्रावकर तर सगळं पक्षी सगळं तिकडेच फिरतात बर. ते लाडकी बहिणीपासून सगळं पक्षी सगळं तिकडेच असते बर. असं आहे पण येड्रावकरांचे काम नाही म्हणलं की लोक इथं? असणार की कामं करणार तिकडचे काय राहण्यातले कामं चालू आहेत रस्ता करायला बर. आहेत की आता काय कामं नाही असं नाही हो बरं. कामं आहेत चालू बर. लोक आता काय बघून मतदान करणार? पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार का काम बघून करणार? पक्ष बघून करणार ना पक्ष बघून करणारच काम आता कामं करणार कोण आता काम करतच नाहीत आता इथल्यापासून कसं झालंय थोडक्या काम करतात म्हणून सांगतात काम करतो म्हणतात काम करत नाही काय नाही निवडून जातात तेवढंच परत इकडं परत फिरकतच नाही. आता कोण काम करतील असं वाटतं आता हे बाकीचे? कोण बघायला पाहिजे आता कोण आता जर सध्या तरी 4 दिवस झालं चालू आहे बर. आता
तर इथून पुढे 4 दिवसांनी मग कळणार ते. बरं, काय निवडणुकी चर्चा आहे की नाही? चर्चा आहे की काय वारा इकडे आता वातावरण काय वर शेवगडीच सवागडीच कोण आहेत उमेदवार? उमेदवार येड्रावकरचा उमेदवार सरकार आहे शिंदे सरकार बर आणि प्रमोद पटेल बर ते भावाजी पटेल. बर. पण तिरंगी लढत आहे मामा हा तिरंगी लढत आहे. मग तिरंगी लढतीत पारडं मग तुम्हाला यांचं वर्जन वाढते येड्रावकरांचं, पण त्यांचा भाजप आहे किंवा महाविकास आघाडी त्यांचं आव्हान नसणार का येड्रावकरांना? मग का बरं? नाही तसं इथं त्यांचं हेच नाही. पण आता येड्रावकर आमदार आहेत आणि खाली उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत. मग लोक मतदान करताना वरच्या नेत्याला बघणार खालच्या उमेदवारला बघणार त्याला बघणार आणि उमेदवार बघणार नाही. उमेदवार बघणारच की उमेदवारलाच टाकायचं. काय केलं येड्रावकरने असं वेगळं? कडवून भरपूर काम केले, काय केलं? रस्ते केल्यात, देवळं केल्यात, ते प्रत्येक कामाला मत्तीचा हात आहे. पण लोक काय कामं नाही म्हणलं तिकडे. भरपूर काम आहे नुसतं पडावं नाही त्याची. लोक म्हणजे येड्रावकरने रस्ता केला नाही, लक्ष दिलं नाही, सगळे काम केले, भरपूर काम केलं. हा रस्ता केला नाही म्हणतात लोक. हे मेन रस्ता आहे एवढंच. आता येड्रावकर विरोधकांच्या समोर टिकणार काय? टिकणार. टिकणार काय सांगू तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? येड्रावकरचीच माणसं आहे. येड्रावकरची बर तुम्ही येड्रावकरची माणसं आहे, पण एकंदरीत विकास कामं या गावात लोक काय झालेलं नाही म्हणतात. विकास काम झालं नाही हे विकास करण्यापेक्षा बघून फिरायला पाहिजे लोक. रस्ता केला नाही म्हणतात त्यांनी. हे रस्ता पीडब्ल्यू खात्याला आहे. बर पहिला जिल्हा मार्ग होता हे. बरं. आता पीडब्ल्यू खात्याला वर्ग झालाय. आता लोक निधीला प्रस्ताव आमदार साहेबांनी पाठवल्यात. त्याचा पाठपुरावा होईल. एक 5-6 महिन्यात ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. लोक कुठेतरी नाराज आहेत कामामुळे. त्याच्यानंतर तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीत आता काँग्रेस जास्त वर्चस्व असं लोक म्हणतात. वर्चस्व म्हटलं तर एवढं काय वर्चस्व नाही. जास्तीत जास्त येतं येड्रावकर साहेबांनाच लीड मिळणार. लीड मिळणार आणि विरोधक 2 तुल्यबळ तगडे आहेत. त्यांचं आव्हान नसणार का यांना? निवडणूक तगडे असून देत कारण काम करणारा माणूस पाहिजे. येड्रावकर साहेबांच्या सारखं काम करणारा कोण नाही इथं. आमच्या गावात कवा पण जाऊ दे, आम्ही येड्रावकर साहेबांशी भेटायला गेलं तर कुठल्या पण गोष्टीचा विठ्ठल मंदिर असून दे, आमच्या हनुमान मंदिरला आता पहिला 15 लाख लावलेत, त्यानंतर 10 लाख रुपये लागलं, टोटल 25 लाख रुपये येड्रावकर साहेबांचं हनुमान मंदिरला लागलंय आणि विठ्ठल मंदिरला 10 लाख रुपये, असं टोटल 25 लाख कुठल्या पण मंदिर असून दे की येड्रावकर साहेबांच्याकडे गेलं तर काम होणार. हे मात्र आता तुम्ही म्हणता आम्ही येड्रावकर कार्यकर्ते तुम्ही म्हणून सांगायला लागलाय. येड्रावकर नुसतं काय कागदाची कामं करून ठेवल्यात का? मग शुभारंभ नुसतं करून ठेवलाय, नारळ फोडलं आलं की नाही? नारळ फोडून प्रत्येक काम चालू झालंय. आता तुम्हाला इथं आमच्या बी वार्ड मध्ये कुठं पण जाऊन देत, पहिला चालायला येत नव्हतं लोकांनी. चिखल सगळीकडे कुठं जाईल तिथं चिखल होतं. आता तिकडे फिरायला गेलं तर आज गाडीला गाड लागत नाही. आता अमुक्षण मंदिर असू दे, आमच्या तिकडं मातंग समाजच्या तिकडं असू दे, बौद्ध विहारच्या तिकडं असू दे, सगळीकडे काम हे कोबा झालेलं आहे. ठराविक आता राहिले म्हटलं तर मौला पटेल ते घर धरून ते मकान वस्ती हे पण पाठपुराव्याला आता दिलंय. मार्च अखेरपर्यंत ते निधी लागेल. तुम्ही सगळं आता आमदारांच्या कामामध्ये सांगायला गेलं तर काय आमदार निवडणुकीला आलेले आहेत. उमेदवार खाली जिल्हा परिषद वेगळे आहेत. आता लोक काय नेता बघणार का उमेदवार बघणार? नेता पण बघणार आहे, उमेदवार पण नवीन उमेदवार आहे. प्रमोददादा पाटील हे आमच्या नेतृत्व आहे त्यातले. प्रमोददादांच्या बंधू अविनाश पाटील बसल्यात. अविनाश पाटील कडे बघून पण प्रमोददादाकडे बघून आणि खास मिळून बघून येड्रावकर साहेबांच्याकडे बघून हे मतदान होणार. मग कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे काका? निवडून येणारा उमेदवार कामं करणारा पाहिजे, जनतेची कामं वगैरे करायला पाहिजे. आरोग्याच्या सुविधा, लाईट, पाणी, ज्या काही खेडेगावात आवश्यक सुविधा आहेत त्या द्यायला पाहिजे त्यांनी तत्परतेनं. काय आवश्यक सोयी सुविधा इथं पूर्ण झाल्यात की नाही? नाही अजून काय नाही पाणी मिळत नाही. विकास कामं झालेली की सगळे अर्धवट झालेत. आता स्टँड चालू आहे इथं. आता स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिलं स्टँड झालंय. एवढ्या जर खेड्यापाडी जर एवढ्या वेळानं निधी मिळत असेल तर मग या उमेदवारांना घेऊन करायचं काय? कुठल्या गटाचं वर्चस्व आहे आता इथे? तर बघूया आता काय लोकांचा कल कुणीकडे काय सांगता येत नाही आता. कारण आता राजकारण पूर्वीचं राहिलं नाही. सगळं राजकारण हे 2 याच्यावरती केंद्रित आहे, एक धर्म आणि पैसा. लक्षात आलं काय तुमच्या? त्यामुळे लोकांचा कल पहिला आपल्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे बघतात, नंतर पैसा देणारा उमेदवार ठराविक वर्ग आहे तो पैशाकडे सर. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? तिथं जरा मागे आमदारकीच्या गटाचं येड्रावकरांच्या गटाचं वर्चस्व आहे दिसतंय असं वातावरण.
बघूया आता लोकांच्या मनात काय कार्यक्षम उमेदवार कोण आहे त्यांना वाटतोय त्याच्यावर निवडून देणार. काय हो काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत निवडणूक सुरू आहे काय वारं कोणाचं इकडे वारं कोणाचं आहे काय सांगतात ते तसं काय सांगायचं हो पाटील पारड कुणाचं वाटते हा? पारड कुणाचं वाटते अजून काय जोर नाही तसं फुकारच जाते जेवढंच काम आहे कसा पाहिजे उमेदवार निवडून चांगलंच पाहिजे की हो आला पाहिजे होय काम करणार पाहिजे म्हणून काय कामं झालं तिकडं झाल्यात की थोडं थोडं झाल्यात अजून व्हायल्यात कराल्यात कोण करायला कुणी केलं राजीव आठवडच की जास्त केलं बर भरपूर कामं केली गावात केलं बर आता लोक हा कामं चांगलं करायला लोक बर. आता काय बघूया आता पुढे काय करते ते आता लोक कोणाच्या मागे राहणार काम करण्याच्या बाजून राहणार का पक्ष बघणार का काम करण्याचं पाठिंबा लागायचे बर. काय करतात